नमस्कार मंडळी, आज आपण सांजा बनवणार आहोत. त्यासाठी आपण 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 गाजर आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत. इथे आपण 2 गाजर स्वच्छ धुवून साले काढून किसून घेतलेली आहेत. आपण इथे 2 कांदे, 2 टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. आता आपण पॅन गरम करून 2 चमचे त्यात तेल टाकूया. तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी आणि 2 चमचे जिरे टाकूया. आता आपण ह्यात कांदा आणि टोमॅटो टाकून फ्राय करून घेऊया. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्यात 1 चमचा मीठ टाकूया. आता आपण ह्यात अर्धा चमचा हळद टाकूया. ह्यात 1 चमचा लाल मसाला टाकून व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण ह्यात 1 वाटी रवा टाकूया आणि आता तो रवा व्यवस्थित परतून घेऊया. आता आपला रवा परतून झालेला आहे. आता आपण त्यात किसलेले गाजर टाकूया आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करूया. हे बघा, आपलं गाजर टाकलेलं मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 कप रवा घेतला होता म्हणून 2 कप आपण उकळतं पाणी टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण आता ह्याला मध्यम आचेवर 10 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आता इथे आपली 10 मिनिटे झालेली आहेत आणि आपण झाकण काढून बघूया हा रवा कसा झाला आहे. असं हातावर घेतल्यावर असा फुललेला दिसतो आणि एकदम सॉफ्ट झालेला दिसतो, म्हणजे आपला हा रवा रेडी आहे. तो अजिबात चिकट झालेला नाही आहे. आता आपण हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हा आपला सांजा झालेला आहे आणि हा मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून गाजर आणि कोथिंबीरीने गार्निशिंग केलेलं आहे. ह्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. थँक्यू.